त्यांनाच विचारूया, 5 जुलैच्या फ्रेमची बऱ्याच जणांना उत्सुकता आहे की ती फ्रेम कशी असेल, तुम्ही किती वाट पाहताय? ना आम्ही मनानं त्या फ्रेममध्ये शिरलेलो आहोत. 5 तारखेला उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे वरळीच्या ज्या डोम सभागृहामध्ये जो विजय जल्लोष आहे त्या कार्यक्रमाला एकत्र येतीलच. आणि ते एकत्र येतील म्हणून महाराष्ट्रातली मराठी जनता एकत्र येईल. मोठ्या प्रमाणात तिथे राज्यभरातून लोक येतील. खरं म्हणजे त्या दिवशी हिंदी सक्तीविरुद्ध मोर्चा निघणार होता, पण 2 ठाकरे त्या मोर्चाला एकत्र येत आहेत या धसक्यानं तो हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केला. त्याच्यामुळे जो एक लोकांमध्ये उत्साह होता की आता एकत्र यायचं, आपल्याला चालायचं आहे मराठीसाठी, मग त्याच्यावरती विरजण टाकण्यापेक्षा आपण त्या मोर्चाचं रूपांतर एका विजयी कार्यक्रमात करू असं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी ठरवलं. दोघांशीही मी चर्चा केली आणि त्यानंतर 5 तारखेचा कार्यक्रम जो ठरला आणि त्याची तयारी दोन्ही बाजूचे लोक एकत्रित करतायत आणि दोघांनाही वाटतंय, म्हणजे मुळात आम्ही काय जरी पक्ष वेगळे असले तरी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेले सगळे कार्यकर्ते असतील, सहकारी असतील, मित्र दोन्ही ठाकरेंबरोबर काम केलं आहे. एक्झॅक्टली. हो, अनेक वर्ष आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काम केलं आहे मी त्यांच्याबरोबर. तर उद्या शनिवारी हा कार्यक्रम होईल आणि मला वाटतं महाराष्ट्राला जे चित्र अपेक्षित आहे ते दिसेल याची मला खात्री आहे. दोघेही बोलणार आहेत, दोघेही असे हातात हात घालून महाराष्ट्राला एकत्र दिसतील. जर आम्ही सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, माननीय शरद पवार असतील, केजरीवाल असतील, त्यांच्याबरोबर आम्ही हातात हात घालून फोटो काढतो, तर राज ठाकरे यांच्याबरोबर का काढू नये? राज ठाकरेसुद्धा इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर एकत्रित फोटो काढतात, त्यांच्याकडे घरी चहाला बोलवतात. मग उद्धव ठाकरे तर त्यांचे मोठे भाऊ आहेत किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे लहान भाऊ आहेत आणि दोघांचं बालपण आणि बराचसा कालखंड हा एकाच घरात एकत्रच गेलेला आहे. त्याच्यामुळे हातात हात घालून काढतील किंवा तुम्हाला ज्या प्रकारच्या पोजेस हव्या आहेत तशाही ते काढायला त्यांना मला वाटत नाही काय त्रास होईल. मातोश्री आणि शिवतीर्थमध्ये एक प्रकारे संवादाची भूमिका तुम्ही बजावलीत. त्या 19 एप्रिल जेव्हा ती मुलाखत महेश मांजरेकरांची प्रकाशित झाली, त्या 19 एप्रिलपर्यंत पासून या 5 जुलैच्या मोर्चापर्यंत सगळं ठरवण्याची टाईमलाईन एक्झॅक्टली कशी होती? काय काय झालंय मधल्या काळात? नाही, ती जी मुलाखत तुम्ही म्हणताय 19 एप्रिलची, जी राज ठाकरे यांनी एका मला वाटतं यूट्यूब चॅनलला किंवा वेबसाईटला दिली आणि ती मुलाखत महेश मांजरेकरांनी घेतली. ती मुलाखत देऊन राज ठाकरे परदेशात गेले, मुंबईत नव्हते माझ्या माहितीप्रमाणे, आणि ते मुलाखतीचा तेवढाच भाग हा जास्त हॉट होता. त्यातली बातमी काय होती? तीच बातमी होती की मराठी माणसासाठी एकत्र यायला पाहिजे, मी सर्व काय विसरायला तयार आहे. हीच बातमी सर्वत्र आल्यावरती त्याच वेळेला उद्धव ठाकरे हे शिवाजी मंदिरला एका कार्यक्रमाला निघाले होते. भारतीय कामगार सेनेची आमची वार्षिक सभा होती शिवाजी मंदिरला सकाळी, आणि त्यानंतर आम्ही चर्चा केली की असं असं राज ठाकरे यांची भूमिका आहे आणि आपण आता व्यक्त व्हायला पाहिजे त्याच्यावरती. आणि त्यानंतर पुढल्या 15 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे यांनी जी साध होती त्याला प्रतिसाद दिला आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मला सर्व काही विसरून जे काही मतभेद असतील, काही किलमिशा असतील, मनात जळमट असतील, ती दूर करून मी पुढे यायला तयार आहे असं त्याने सांगितल्यावरती या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आतापर्यंत अशा प्रकारचा संवाद झाला नव्हता हे खरं आहे. मराठी लोकांची इच्छा जरूर होती, जेव्हा जेव्हा संकट आली, राजकीय असतील, राज्यावर असतील, तेव्हा तेव्हा असं वाटायचं की आपल्या लोकांमध्ये फूट पाडली जाते आणि त्याचा फायदा इतर लोक घेत आहेत आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि दोन्ही ठाकऱ्यांनी एकत्र येऊन मराठी माणसाचं किंवा या राज्याचं नेतृत्व केलं पाहिजे. ही एक भावना या मधल्या काळामध्ये खूप वाढीस लागली आणि त्याला एक बळ मिळालं
ते हिंदी सक्तीचा जो अध्यादेश सरकारनं काढला हं. आणि त्यावर प्रत्येकाला असं वाटलं की नाही हे चुकीचं आहे. आम्ही हिंदी भाषेच्या विरोधामध्ये असण्याचं कारण नाही. मुंबई ते हिंदीची पालनहारच आहे पहिल्यापासून, पण तरी शालेय शिक्षणामध्ये हिंदी नको अशा प्रकारे. त्यानंतर मग राज ठाकरे यांनी एक आंदोलन ठरवलं, मला वाटतं 6 तारखेला, आणि त्याच वेळेला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये 7 तारखेचं आंदोलन ठरवलं उद्धव ठाकरे यांनी आमच्या पक्षातर्फे. आणि 2 आंदोलनं, 2 म्हणजे विषय एकच, मराठी माणसांचीच संघर्ष आंदोलनं त्याच्यामध्ये आहेत. तर मी जेव्हा बाहेर आलो मातोश्रीतून तेव्हा मला राज ठाकरे यांचा फोन आला. म्हटलं की आत्ताच मी तुमची प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि मीही त्याच वेळेला बोलत होतो. आम्ही आंदोलन ठरवलं 6 तारखेला आणि तुम्ही ठरवले 7 तारखेला. अशी 2 आंदोलनं मराठी माणसाची करणं एक दिवसाआड हे जरा विचित्र वाटतं आहे. तर काय करता येईल? मी म्हटलं आपल्या मनामध्ये काय आहे, एकत्र झालं तर बरं होईल. म्हटलं ठीक आहे, चांगली भावना आपली आहे. मी आमच्या पक्षप्रमुखांशी बोलून घेतो. आणि मी ताबडतोब गाडीतनं उतरलो परत, कारण मी कलानगरमध्येच अजून बाहेर पडलो नव्हतो. परत उद्धवजींना भेटलो. म्हटलं अशी आता आमचं चर्चा झाली दोघांची, तर काय करावं आपण? ते म्हटले जर त्यांची इच्छा असेल आणि हा विषय मराठीचा असेल तर त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की आपण 2 मोर्चे काढण्यापेक्षा, 2 आंदोलनं करण्यापेक्षा आपण एकत्र करूया. एका झटक्यात त्यांनी सांगितलं. मी राज ठाकरेंशी परत बोललो आणि त्यानंतर आमची ही एकत्र ही आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली. ती 5 तारखेच्या विजय मेळाव्यापर्यंत येऊन ठेवली. तुम्ही तो संवादाचा धागा जोडलात, पण 2 भाऊ या काही दिवसात बोललेत एकमेकांशी? आता जर 2 भाऊ बोलले असतील तर 2 भावांना माहिती, पण मी मात्र दोघांशी बोलतो. बघा की कोणीतरी एक संवाद दूत हवा असतोच. आता राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, मी यांच्याबरोबर प्रदीर्घ काळ राजकारणात नव्हतो तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर आहे, त्या कुटुंबाशी जोडलो आहे. तर दोघांनाही माझ्याशी बोलणं हे अनेकदा बरं पडतं. आणि शेवटी उद्धव ठाकरे, राज ठाकरे अनेकदा गेल्या काही काळामध्ये अनेक कार्यक्रमात कौटुंबिक एकत्र आलेले आहेत ना, अनेकदा एकत्र आले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये मला कोणताही अडथळा किंवा असं काही अडचण दिसत नाही. तुम्ही दोघांचं नातं दोघांनाही खूप जवळून अनुभवलेलं आहे. तुम्ही स्नेही राहिलात, ठाकरे कुटुंबाचे आहात. बर्फ वितळतोय कुठेतरी विरोधाचा, संवाद न होण्याचा. अनेकदा गैरसमजातून हा बर्फ घट्ट होतो. किंवा आपल्या आसपासचे अनेक लोक असतात, त्यांचे काही स्वार्थ असतात, त्याचाही परिणाम होतो. त्यानंतर कसं असतं की उद्धव आणि राज ठाकरे हे 2 शिवसेनेची शक्तीस्थळच आहेत होती. दोघांच्या काम करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, भूमिका वेगळ्या नव्हत्या, काम करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यातून काही गोष्टी घडल्या असतील आणि एक मान्य केलं पाहिजे की जसं आता एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी जे आकांड तांडव केलं, आदळआपाट केलं, पक्ष सोडले, माझी शिवसेना वगैरे जे काही उद्योग केले आणि त्यांना जो दिल्लीचा पाठिंबा मिळाला, राज ठाकरे यांच्यामध्ये क्षमता असतानाही त्यांनी असे उद्योग केले नाहीत. ते तर ठाकरे होते की नाही माझी शिवसेना खरी, माझंच चिन्ह वगैरे. त्यांनी स्वतंत्रपणे स्वतःचा पक्ष काढला. तो गेले अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चालवला. यश आणि अपयश दोन्ही पाहिलं, त्यांना यशही मिळालं, अपयशही मिळालं. आणि हे कौतुकास्पद आहे. त्यांचा पक्ष त्यांनी इतक्या वर्ष टिकवून ठेवला. अनेकांना वाटतं की 5 जुलैला जे चित्र दिसणार आहे ते तात्पुरतं नसावं, तर ते परमनंट असावं. त्या दृष्टीनं दोन्ही बाजूनी सध्या काय प्रयत्न सुरू आहेत? नाही, हे आम्ही प्रयत्न करण्यापेक्षा मराठी लोकांचा रेटा एवढा जबरदस्त आहे की आता कोणालाही मागे हटता येणार नाही. प्रयत्न खूप लोक करतील, खूप लोक निराश आहेत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून अनेक नेते जे आहेत, हे कधी काळ आमच्याबरोबरच आमचे सहकारी म्हणून काम करत होते, ते आता दुसऱ्या पक्षात आहेत. ते निराश आहेत. त्यांना वैफल्य आलं की हे आता 2 नेते किंवा 2 भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण याच्यामध्ये मोठी उलथापालथ होईल. फक्त निवडणुका नाहीत तर सामाजिक राजकीय रचनेमध्ये बदल होतील.
मराठी माणसाची भक्कम एकजूट पुन्हा एकदा दिसेल आणि ही एकजूट मग आपल्यावरती जे आक्रमण होत आहे दिल्लीचं असेल किंवा अन्य प्रांताचं त्याला त्याच्या छाताडावर बसेल आणि अनेकांचं राजकारण संपेल ही भीती अनेकांना वाटते आणि ती अस्वस्थता त्यांच्या वागण्या बोलण्यातून मला स्पष्ट दिसते. ही फक्त बाहेरच्या पक्षातली माणसं आहेत तुमच्या विरोधातली का काही अंतर्गत पण आहेत? मला वाटत ना अंतर्गत कुणी असतील, हम्म. मनसेमध्ये असतील आणि शिवसेनेमध्ये आमच्या दोन्ही ठिकाणी तळागळाचा कार्यकर्ता असेल किंवा त्यांचं नेतृत्व असेल. प्रत्येक पायरीवरती मी असं पाहतोय की प्रत्येकाला हे एकत्र येऊन काम करणं हवं आहे, कारण नाहीतर लढणं कठीण होऊन जाईल या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये. हे आता प्रत्येकाला पटलेलं आहे. याआधी सुद्धा असे अनेक काय म्हणू आपण त्याला राजकीयदृष्ट्या कठीण प्रसंग दोन्ही ठाकरेंच्या बाबतीत आले. चर्चा झाल्या की दोघांनी एकत्र यायला पाहिजे, पण दोघे काही एकत्र आले नाही. पण आता ती घटना घडते 5 तारखेला. हे मराठीबद्दलचं प्रेम आहे, हा भाजपचा विरोध आहे का ठाकरेंच्या अस्तित्वाचा म्हणजे ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे म्हणून ही घटना घडताना महाराष्ट्र पाहतोय? एक लक्षात घ्या, ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचा प्रश्न तर आहेच. ठाकरे ब्रँड हा मी म्हणतो, कारण मी त्यांच्याबरोबर काम इतक्या वर्ष केलेलं आहे की ठाकरे हा ब्रँड आहेच, तो राहणार. त्या ब्रँडला तडे देण्याचा प्रयत्न सातत्यानं गेल्या 10 वर्षामध्ये सुरू आहे की ठाकरे राहताच कामा नाहीत. मग हे असतील किंवा ते असतील, ठाकरे राहता कामा नाहीत. शिवसेना नावाचा एक गट राजकारणात राहावा आणि त्याला तो आमच्या हुकमावर चालेल अशा पद्धतीची त्याची रचना असावी, हे त्यांनी केलं. ते केल्यावर त्यांना असं वाटलं की ठाकरे संपतील, उद्धव ठाकरे संपतील. राज ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा भारतीय जनता पक्षानं अशा पद्धतीचंच राजकारण केलं. मी वारंवार सांगतो, अनेकांनी केलं आहे. काही करून ठाकरे एकत्र होता कामा नाहीत. आज प्रश्न असा आहे की जर ठाकरे राहिले नाहीत तर मराठी माणसाला पोरकं झाल्यासारखं वाटेल. आधीच बाळासाहेब ठाकरे नाही आहेत, ते त्याही परिस्थितीमध्ये सगळं पेलून नेत होते. ठाकरेंनी एकत्र राहणं, त्यांचा ब्रँड जो आहे तो अधिक तजेलदार करणं, तेजस्वी करणं आणि मराठी माणसाला ताकद देणं ही ठाकऱ्यांवरती हा त्यांचा धर्म आहे असं मी मानतो. हे तुमचं राजकारण नाही आहे. मी जरी राजकारणात असलो ठाकऱ्यांबरोबर तरी मी म्हणतो हा धर्म आहे त्यांचा की आमच्यासह सगळ्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मार्ग दाखवला पाहिजे आणि पुढे नेलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे, हे त्यांचं काम आहे. त्यासाठी नियतीनं त्यांना इथे या भूमीवरती आणलं आहे महाराष्ट्राच्या. जर ते नसतील ते नेतृत्व कोण करणार मला सांगा ना. आज बाळासाहेब ठाकरे म्हटलं की मराठी भूमिपुत्रांचा लढा हे जगभरात देशभरात मान्य. आज ठाकरे म्हटले की मराठी माणसासाठीच लढणार, हे लोक गृहीत धरतात. मग ठाकरे तिकडले असतील किंवा इकडले असतील ते सोडून द्या तुम्ही. हे जर आम्ही गमावून बसलो, जे हवं आहे काही व्यापारी वृत्तीच्या लोकांना या महाराष्ट्रात आणि मुंबईत, तर या 11 कोटी मराठी माणूस आपल्याला कधीच माफ करणार नाही. हे सर्व ठाकऱ्यांनी आणि दोन्ही बाजूच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. पण तुम्ही ज्या तिकडच्या ठाकरेंचा उल्लेख करताय, राज ठाकरेंचा, ते खूप कम्फर्टेबली सत्ताधाऱ्यांसोबत जाताना त्यांच्या अनेक भूमिकांना पाठिंबा देताना दिसतात. ठीक आहे, एक लक्षात घ्या की आम्ही सुद्धा कधी काळी काँग्रेसबरोबर नव्हतोच, आम्ही विरोधक होतो किंवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर टीका केली, पण आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत राहिलो. राजकारणामध्ये अशा गोष्टी होतात, पण आता हळूहळू त्यातून काही गोष्टी आपल्याला वेगळ्या कराव्या लागतात. प्रश्न मराठी माणसाचा आला, जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला तेव्हा सुद्धा अनेकांनी आपल्या भूमिका सोडल्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी, आपल्याला मुंबईसाठी. अनेकांनी त्याग केला आपल्या भूमिकांचा, मग काँग्रेसमधले असतील किंवा अन्य पक्षातले असतील, सगळे एकत्र आले तेव्हा हा लढा झाला आणि मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला. आता हे सगळं या स्टेजवर आहे की तुम्हाला वाटतं की राज ठाकरे त्यांच्या काही भूमिकांचा त्याग करून जे महाराष्ट्र हित दोन्ही ठाकरेंकडनं प्रमोट केलं जातं, महाराष्ट्र हित हेच सगळ्यात वर आहे. हा महाराष्ट्रात नसेल तर आम्ही कुठे असणार. हा महाराष्ट्र दुबळा झाला, कंगाल झाला, या महाराष्ट्राचं तेज संपलं तर मराठी माणसाला कोण विचारणार. छत्रपती शिवाजी महाराज या राज्यात जन्माला आले म्हणून आम्हाला इतिहास आहे ना, बाकी सगळ्यांना भूगोल आहे. तसा या राज्याला फक्त भूगोलच राहील. आज महाराष्ट्राचं दरार आहे
की छत्रपती शिवाजींचा महाराष्ट्र आहे, आंबेडकर, शाहू, फुले ही नावं घेतो आपण, ठाकरेंची नावं घेतो, बाळासाहेबांचं नाव घेतो, शरद पवारांचं नाव घेतो आपण स्ट्रॉंग लीडर म्हणून. हे सगळं जर नष्ट झालं आणि दुबळा झाला महाराष्ट्र, तर मराठी माणसाला कोण विचारणार? दिल्लीमध्ये आम्ही महाराष्ट्राचे म्हणून जेव्हा वावरतो तेव्हा आम्हाला लोक आमच्याकडे अभिमानानं पाहतात. ते महाराष्ट्र एक मजबूत आहे, मराठा राज्य म्हणून इतिहासात ज्याला आपण म्हणतो, त्याची ताकद आम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसते ना. पण मुख्यमंत्री तर थेट म्हणतात की आता निवडणुका आल्यात म्हणून तुम्हाला मराठी आठवतेय, तुम्हाला मराठी माणूस आठवतोय, ठीक आहे, त्यांना तुम्हाला जसं वाटत महाराष्ट्र असेल. हित का लक्षात वाटू येत नये? आहे. का वाटू नये? निवडणुका हा एक मार्ग आहे हे सगळे प्रश्न सोडवण्याचा. लोकशाही आहे ना. लोकशाहीमध्ये निवडणुका हा एकच मार्ग असा आहे की तुमच्या भूमिका घेऊन तुम्ही लोकांसमोर जाऊ शकता. आम्ही त्या गेल्यावरती लोकांनी आम्हाला वारंवार यश दिलं आहे मराठीच्या प्रश्नावर, महाराष्ट्राच्या प्रश्नावर. त्यात देवेंद्र फडणवीस किंवा कोणत्या मुख्यमंत्र्याला पोटसूळ उठण्याचं कारण नाही ना. मराठी हा आमचा मुद्दा राहणारच आणि आहेच. तर तो सुटावा आमच्यापासून यासाठी तुमचे जे प्रयत्न सुरू आहेत ते राज ठाकरेंवरती सुद्धा ते तुमचं जादूटोणा चालणार नाही राजकीय, आणि आमच्यावर तर प्रश्नच येत नाही. पण ह्याच्या आधी सुद्धा दोनदा प्रयत्न झाले होते की मनसे आणि शिवसेनेनं एकत्र यावं. आय थिंक 2014-2017 महापालिकेची निवडणूक. तेव्हा नेमकं काय झालं असं एक लक्षात की घ्या ते प्रयत्न की यशस्वीच झाले नाहीत? त्या प्रक्रियेमध्ये मी खरोखर नव्हतो आणि असे खरोखर प्रयत्न झाले होते का याविषयी माझ्या मनात आता शंका आहेत. या वेळेला झाले ते यशस्वी झाले. मागच्या वेळेला काय झालं होतं माझ्याकडे माहिती नाही, मला त्याविषयी पूर्ण कल्पना नाही. आणि तेव्हा कोण काय चर्चा कोणाशी करत होतं याविषयी मी पूर्ण अंधारात आहे.